हां स्टार्ट. नमस्कार. इथे काही तरुण तरुणी जमलेले आहेत, तसेच काही महिला जमलेल्या आहेत. तर हे का जमत आहेत? मराठा मूक मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा या नावाखाली हे सगळे का एक होत आहेत? इतका उत्स्फूर्त प्रतिसाद का मिळतोय? काय खतखततंय यांच्या मनामध्ये? यांचे विचार काय, यांच्या मागण्या काय, ते आज आपण जाणून घेऊयात. आणि जे काही समाजामध्ये उलाढाल होते आहे, तर त्या अनुषंगाने सुद्धा इथे काही ज्येष्ठ लोक आहेत, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, आज जे आपल्या समाजामध्ये दिसतंय की खूप मोठ्या प्रमाणात त्यांना उत्स्फूर्ततेने लोक विशिष्ट एका मराठा जात समूहाची लोक रस्त्यावर उतरत आहेत. तर हा उत्स्फूर्तता, ही जी खतखत, हे जे काही आहे त्यांच्या मनामध्ये जे काही चालू आहे, तर ते रस्त्यावर उतरताना दिसतंय. पण ते कशा विरुद्ध आहे? ते विस्थापित आहेत का, ते प्रस्थापित आहेत का? ना ते विस्थापित आहेत आणि त्यांचा आक्रोश हा प्रस्थापितांविरुद्ध आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं मत आहे की हा जो मराठा क्रांती मोर्चाचा जो काही माहोल आहे, हा मराठा क्रांती मोर्चा जंगलात निघालेल्या एखाद्या सिंहासारखा आहे. ते कुठल्याच प्राण्याला अंदाज बांधता येत नाही की हा मोर्चा नेमका कुणाला खाऊन टाकणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्राणी एकमेकांवरती आरोप करतोय की हा ह्यांच्या विरोध आहे, हा ह्यांच्या विरोध आहे. प्रस्थापित आणि विस्थापित असा कोणताही हा मराठा क्रांती मोर्चाचा उद्देश नसून जे काही मराठा समाजातील प्रश्न आहेत, यांना जवळजवळ स्वातंत्र्यानंतर काही वाचा फुटलीच नाही कुठं, तो सगळा आक्रोश एकदम आता व्यक्त होतोय. कोपर्डे फक्त निमित्त आहे, परंतु हे राजकारणी लोक कसे करतात की सत्ताधारी टीका करतात विरोधकांवरती की तुम्ही काय केलं मागचे 60 वर्ष, आणि विरोधक टीका करतात की हे सरकार आले 2 वर्ष ह्यांनी काय केलं, परंतु आमच्या मागण्या तुम्ही आम्हाला लक्षातच घेत नाही ना. त्यामुळे असा प्रस्थापित किंवा विस्थापित असा कोणताही लढा नाही. समाजाच्या ज्या मागण्या आहेत, आरक्षणसारखा विषय आहे, बेरोजगारी आहे किंवा शिक्षणासाठी EBC सारखे सवलती आहे, तो प्रश्न महत्त्वाचे आहे. काही मोर्चांमध्ये, जसे जालन्याच्या मोर्चांमध्ये ना दानवे रस्त्यावर उतरलेले दिसले, नांदेडच्या मोर्चांमध्ये अशोक चव्हाण रस्त्यावर उतरलेले दिसले, त्याच्यानंतर देशमुख घराण्याचं लातूरच्या मोर्चामध्ये धीरज देशमुख रस्त्यावर उतरलेले दिसले. तर या अनुषंगाने कुठेतरी श्रेयवादाची लढाई होते का? एक सर्वसामान्य मराठा म्हणून त्यांचं स्वागतच आहे. पण जसं की कुणी राजकीय नेता किंवा बुवा बापू महाराज, तुम्ही असं जर श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यांनी वेळीच यापासून लांब राहावं. याच्या आधी त्यांनी तसे प्रयत्न केले असतील तर ते यशस्वी झाले असतील, यानंतर ते होणार नाहीत. कारण की हा तरुणाचा आक्रोश आहे, त्यांना बसलेले चटके आहेत, त्यातून हे क्रांती मोर्चाचा मोठा सहभाग जो आपल्याला पाहायला मिळतो तो त्यातून आहे. कुणी आयोजक नाही, कुणी चेहरा नाही, जे आहे ते सर्वसामान्य मराठा आहे. आज तुम्ही सर्वत्र बघा, सर्वसामान्य घरातील मुलं आपला पूर्ण वेळ देत आहेत या मोर्चांसाठी. कुणी या प्रकारचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. जसा घेण्याचा प्रयत्न केला तर तशी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर त्या प्रकारची टीका टिप्पणी केली जात आहे. त्याही पुढे त्यांनी अजून काही पावलं टाकली तर हे चिडलेले तरुण उद्या त्यांच्या घरात घुसून त्यांचे कपडे पण ठेवणार नाही. त्यामुळे त्यांनी वेळी सावध व्हावं आणि या गोष्टीत पडू नये. शेतकरी आत्महत्या होत आहेत, ज्याच्यामध्ये 90% जास्त शेतकरी हे मराठा समाजाचे होते. तर तुम्ही मराठा समाजाच्या ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या विधवा आहेत, त्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? खरं पाहायला गेलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्याच्यामुळे आर्थिक व्यवहार किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी ज्या देशामध्ये अजूनही चालतात त्या शेतीवरतीच प्रामुख्याने चालतात. आणि हा शेतकरी जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर होरपळून निघाला तर त्याचा काय परिणाम होतो हा मला वाटतं आज तो एक घटक आहे. शेतकरी हा आपल्या मोर्चामध्ये त्याच्यातनं आपल्याला दिसून येते. शेतकरी हा कुटुंबाचा प्रमुख असल्यामुळे त्याला आत्महत्या करायला लागते. त्याला आत्महत्या जी करायला लागते ते कर्ज आहे, तो शेतात पीक पिकत नाही आहे किंवा कुठल्या तरी नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पूर्ण त्या कष्टावरती सगळं पाणी फेरलं जातं आहे. कुठेतरी एक त्यांना थोडासा दिलासा मिळावा, कर्जमाफी जी आहे ती व्हावी, त्यांच्या मालाला जो आहे तो हमी भाव जो आहे तो योग्य यांनी मिळावा. कारण त्या पद्धतीने शेतकरी आत्महत्या तर थांबतील,
आणि जो महिला आहेत त्याच्या मागे, ज्या कुटुंबामध्ये ज्या स्त्रिया त्यांच्या मागे ज्या राहिलेल्या आहेत त्यांच्यावरती पूर्ण त्या कुटुंबाची जबाबदारी पडते आणि ती जबाबदारी पडल्यामुळे मला वाटतं की मग संपूर्ण कुटुंबाचं जे आहे आर्थिक, शैक्षणिक आहे, मानसिक आहे, शारीरिक पूर्ण त्यांची कुचंबणा होतीये आणि याच्यातनं कुठेतरी आपण थोडासा काहीतरी एक विचार करावा आपण शेतकऱ्यांच्या विषयी, कारण शेतकरी हाच आहे की जो आपल्याला अन्नधान्य आपल्याला पिकवून देतो, त्याच्यामुळे आपण सगळे जे काही आहे ते आपल्याला अन्नधान्याचे ते पुरवठा त्याचा होतोय. पण जर शेतकरी कुठे संपला तर हे अन्नधान्य पिकणं तर लांबच आहे, पण तुम्ही आम्हीही कुठेही दिसणार नाहीये याच्यानंतर, हाही आपण थोडासा विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे शेतकरी हा एक प्रामुख्याने मुद्दा उपस्थित इथे केलेला आहे आणि त्याच्यावरती विचार करावा ही अशी आमची मागणी आहे. आपल्यासोबत एक प्राध्यापिका देखील आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे की हा जो सगळा आक्रोश आहे त्या सुद्धा इथे आलेल्या आहेत, तुमच्या मनात काय आहे? माझ्या मनात असं आहे, आम्ही असा आक्रोश का आलेला आहे माझ्या मनात, आत्ता मला जाग आली का मला जे प्रॉब्लेम फेस करावे लागले ते पुढच्या पिढीला, पुढच्या मुलींना, पुढच्या स्टुडंटला लागू नयेत. कारण इतर ज्या स्टुडंट असतात ते जरी कमी असले, त्यांना जरी कमी मार्क्स असले तरी ते पुढे जाऊ शकतात आणि आपल्यासारखे जे हुशार असतात त्यांना मागेच राहावं. ही जी माझ्या मनात खंत दगदगते ती मी आज बाहेर काढली, ती पुढच्या पिढीला मिळू नये म्हणून मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे असं मला वाटतं. इथे काही कॉलेजची तरुणी सुद्धा आलेल्या आहेत, तर या कॉलेजच्या तरुणींना संरक्षणाबद्दल काय वाटतं आणि त्याच्यानंतर खरंच तेवढं असुरक्षित वाटतं का या मुलींना, ते आपण त्यांनाच विचारू. आजच्या जगामध्ये मुलगी ही मुलांबरोबर शिक्षण घेते, त्यांच्याबरोबरीने चालते, पण अशा काही घटना घडतात की त्याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स ढासळतोय आणि ती मागे खेचली जाते. मुलींच्या आरक्षणाचाच प्रश्न आहे. पुन्हा शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक आरक्षण पण याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. आता मुलगी जर समजा एखाद्याला रस्त्यावरून चालत असेल तर तिला टॉन्टिंग होतं किंवा इतर काही समस्यांना सामोरं जावं लागतं, तेव्हा त्यावेळेला त्या मुलीने काय करायचं, तिला त्या समस्येचं निराकरण झालं पाहिजे, तिने जर आवाज उठवला तर. इतकंच मला वाटतं. एक विद्यार्थिनी म्हणून मला माहीत आहे की मी कोणत्या गोष्टीतून सफर होतीये. एक मराठा मुलगी म्हणून, एक मराठा जात म्हणून मला सगळ्या सुविधांपासून, सगळ्या सुविधांपासून अलिप्त ठेवलं जातं. एक मराठा समाज म्हणून आम्ही गर्भश्रीमंत आहोत, आमच्याकडे सगळं आहे अशी गोष्ट होत नाही. मराठा समाज सगळ्यात जास्त शेतकरी आहेत. शेतकऱ्याची मुलगी एखादी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेते, तिला 1.5 लाख भरावे लागतात, पण बाकीच्या मुलींना तेवढ्यासाठी 10,000वरती शिक्षण घेऊ शकते. मग हा भेदभाव कशासाठी होतो? त्या मुलीला तेवढा हक्क मिळतो, तर मी मराठा म्हणून माझ्याकडून तो का हक्क माझा हिरावून घेतला जातो? तर मला असं वाटतं. आणि इंजिनिअरिंगमध्ये किंवा कोणत्याही कॉलेजमध्ये EBC म्हणून सवलतीसाठी फक्त मराठ्यांसाठी 1 लाख सवलत ठेवली आणि बाकीच्यांसाठी 4.5 लाखापासून 6 लाखापर्यंत लिमिट केली. मग मी म्हणते 4.5 लाखापासून 6 लाखापर्यंत जर त्यांचं उत्पन्न असेल तर त्यांना सवलतीची गरजच काय? तर त्यांचे हक्क त्यांच्या गरजा भागू शकतात. मग त्यांना स्कॉलरशिपची आणि इतर सुविधांची काय गरज पडते? आणि इकडे आमच्या मराठा समाजातले मुलं आणि ते 1 लाख रुपये फी भरायची सुद्धा, घरचं बघायचं सुद्धा आणि एवढं सगळं करून सुद्धा आम्हाला कोणत्याही सोयी सुविधा नाही. आणि यासाठी वाटतं की मुलींना, मराठा समाजातील मुलींना शैक्षणिक आरक्षण झालंच पाहिजे. आरक्षणाबद्दल काही गोष्टी बोलायच्या आहेत. तुझं काय म्हणणे, आरक्षणाबद्दल तुला काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा आरक्षण तुम्ही कसं मिळालं पाहिजे, काय मिळालं पाहिजे? मुलगी एक तरुणी, ओपनमधली तरुणी म्हणून तुला काय होतं? हां, मी एक विद्यार्थिनी आहे, शिकते आहे. जे की स्वतः मी ॲडमिशन घेताना जे मी प्रॉब्लेम फेस केले मी ते सांगू इच्छिते की आज मी ॲडमिशन घेण्यासाठी एक तर पहिल्यांदा पर्सेंटेज पाडल्यानंतर एक उत्पन्न मर्यादा न बघता मी 1 लाख फी भरा. ती इतर कॅटेगरीला तितकी फी नाही आहे. आमच्या कॅटेगरीला एवढी फी आहे. त्यामध्ये ॲडमिशन घेणारे ओपन कॅटेगरीमधले इतर कॅटेगरीची लोक ॲडमिशन घेऊ शकतात. तसा तिथे आमचा अधिकार कमी पडतो. परत आपल्या प्रास्ताविकेनुसार सर्वांना समान संधी मिळण्यात यावी असं आपण म्हणतो, पण ती समान संधी कुठेही मिळत नाही. खास करून शिक्षण क्षेत्रात तर कुठेच समान संधी नाही आहे. आज आम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सुद्धा आम्हाला 1 ते 4 असे अटेम्प्ट असतात, पण बाकीच्या कॅटेगरीसाठी तसे नसतात. आज कोणत्याही राज्यस्तरीय एक्झाम असतील कॉम्पिटिटिव्ह, तिथे वयोमर्यादेपासून ते एक्झाम फीपर्यंत सगळीकडेच असमानता दिसते. आज आम्ही
सर्वच क्षेत्रामध्ये NTPC म्हणा कोणतेही एक्झाम देतो कॉम्पिटेटिव्ह गेटसारखी मोठी एक्झाम असते. आज आमच्या इंजिनिअरिंगमध्ये तिथे सुद्धा कॅटेगरीमध्ये बिलकुल समानता नाही आहे. आम्ही वेगळी फी भरतोय. हा फीचं सुद्धा एक सोडून बोलण्याचं म्हणजे मुद्दा आहे तो म्हणजे हे आपलं मार्कनुसार आम्हाला 19 त्यांना अदर कॅटेगरीला 19 मार्कला की काय हे आहे ओपन म्हणजे ते गेट क्रॅक करतात. तिथे त्यांना म्हणजे आम्हाला कमी मार्क त्यांना कमी मार्क पडले तर ते गेट क्रॅक करतात. पण आम्हाला तिथे 25ची मर्यादा ओलांडावी लागते. म्हणजे तिथे पण तुम्ही असमानता दाखवता. पैशामध्ये असमानता, बौद्धिक पातळीमध्ये सुद्धा सर्व कॅटेगरीमध्ये असमानता आहे. मग आज मला असं वाटतं की इथे शिक्षण क्षेत्रात तरी हा अधिकार आम्हाला मिळायलाच हवा. कारण की आमची बौद्धिक पातळी इतरांपेक्षा जास्ती असून आम्ही मागे राहत आहोत आज. सो आरक्षण हे मिळालंच पाहिजे. शिक्षण क्षेत्रात तरी मिळायलाच हवं. कोपर्डी तुम्ही एक तरुण आहात, पण तरुणांच्या मनात कोपर्डी हे प्रकरण तुम्ही काय म्हणू शकता आणि सरकार या प्रकरणामध्ये काय भूमिका बजावते किंवा चालढकल करते ते काय करते असं तुमचं काय म्हणणं? कोपर्डी जो हा प्रकार घडला, कोपर्डीला ज्या ताईवर जो प्रकार घडण्यात आलेला आहे तो खरंच अमानवीय आणि अमानुष असा प्रकार होता. या घटनेला आज 3 महिने झाले तरी सरकारने हे चार्जशीटसुद्धा दाखल केलेलं नाही आहे. त्यामुळे सरकार हे चालढकल करते. त्याच्यानंतर आज औसा तालुक्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये एका मुलीवर परत एक बलात्कार झाला. मग त्या समाजकंटकांना सुद्धा अजून अटॅक झाले नाही, त्यांच्यावर सुद्धा चार्जशीट ही दाखल झालेली नाही आहे. तर सरकार हे काय करतंय? जर पोलीस प्रशासनावर तुमचं जर नियंत्रण नसेल तर जे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आज त्यांनी आपल्या खुर्च्या खाली कराव्या. नाहीतर मग याचा जो उद्रेक आहे, जो मूक मोर्चाचा जो उद्रेक आहे हा काही काळानंतर हा हिंसक होत जाईल अशी मला ही जी खतखत आहे मराठा लोकांच्या मनातली ही पुढे येते. आपण जे म्हणतो की कोपर्डीसारखे प्रकरणं हे जे आहेत फास्ट ट्रॅकमध्ये चालवल्या जावेत, पण त्याची एक जी शासन यंत्रणा आहे की 90 दिवसामध्ये हे चार्जशीट दाखल झालं पाहिजे. तर आज 72 दिवस उलटून सुद्धा चार्जशीट ही दाखल झालेली नाही आहे आणि तपास यंत्रणा ही खूप मंद गतीने चालू आहे, संत गतीनं चालू आहे. तर हे 18 दिवसामध्ये चार्जशीट कसे दाखल करणार आहे? इथे काही बांधव आलेले आहेत जे शेतकरी कुटुंबातले आहेत. तर शेतकऱ्यांची व्यथा ही आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. आज खरं पाहता तर आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हटलं जाते, पण याच कृषीप्रधान देशामध्ये विशेषतः आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि मी या गोष्टीकडे लक्ष नेऊ शकतो की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यातील 90% जास्त हे मराठा बांधव आहेत. तर आज बघतोय मी की त्या मराठा बांधवांना आमच्या आई बहिणींच्या मुलींच्या 22-23 वर्षांचं वय आहे, त्यांच्या आज कंपावरती कुंकू नाही. किंवा एखाद्या सिनेमात मी त्याशी पाहिलं की तो कपिल शर्मा हे बोलले की मला लाच घ्यायची कोणी सांगितलं. त्यावेळेस मुख्यमंत्री तात्काळ बैठकीतून सांगितलं आम्ही त्यांना अटक करू. मला मुख्यमंत्र्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ज्या गोष्टी अभिनेत्यांसाठी एवढं करताय तर आपला जो माझा बळीराजा आहे, जो शेतकरी आहे, तुम्ही त्यासाठी का करू शकत नाही आहे? जर जगाचा पोशिंदाच जर नाही राहिला तर आपण काय करणार, काय खाणार काय? माझी विनंती आहे सरकारला की शेतकऱ्यांसाठी जे त्यांचं पीक आहे ते उत्पन्न आहे त्यासाठी भाव तुम्ही व्यवस्थित द्या. आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी जो आपलं कुटुंब पोषण करू शकत नाही म्हणून तो आत्महत्या करतोय. आणि आज आपण पाहतो की एखाद्या कॉलेजमध्ये फी मागतायत, ती कशी देणार? हे मुद्दा पण घेऊ शकतो मी की या ठिकाणी तुम्ही आरक्षण पण या ठिकाणी माझ्या मराठा बांधवांना द्यावं हीच माझी सरकारला विनंती आहे. ज्याप्रमाणे मराठा क्रांती मूक मोर्चाला कुठला चेहरा नाही, त्याप्रमाणे आमच्या या मोर्चाला कुठला आवाज नाही. आवाज म्हणण्यापेक्षा आमच्या ज्या काही मागण्या आहेत तोच आमचा आवाज आहे. आम्ही हे शांततेत मोर्चे काढत आहोत. ही शांतता एखाद्या जंगलातल्या सिंहासारखी आहे. हा सिंह जसा जंगलातला सिंह शांततेत निघालेला असतो, त्यामुळे बाकीच्या प्राण्यांना जशी भीती वाटते की हा सिंह नक्की कुणाला खाऊन टाकेल, आपल्याला खाऊन टाकेल का कुणाला खाऊन टाकेल, तशी त्याचप्रमाणे ह्या मोर्चाची भीती इथल्या राजकारणी वर्गाने घेतलेली आहे आणि मीडियाने सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे प्रस्थापित किंवा विस्थापित हा मुद्दाच नाही आहे. हा सगळा जो संघर्ष आहे मराठा क्रांती मोर्चाचा, तो स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाची जी कुचंबना झालेली आहे स्वातंत्र्याने, त्या विरोधातला हा खतखत आहे. त्यामुळे मीडियाने सुद्धा मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत मोर्चाच्या माध्यमातून त्यावरती लक्ष केंद्रित करावं. हा मोर्चा प्रस्थापित विस्थापित मराठ्यांमध्ये वाद लावण्यासाठी नाही आहे, ही सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी. त्यामुळं माझी विनंती राहील मीडियाला की आणि बाकीच्या लोकांनाही की हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही किंवा कुठला प्रस्थापित मराठा किंवा विस्थापित मराठा आहे यांचा एकमेकांशी संघर्ष नाही. आज या मोर्चामध्ये प्रस्थापित आणि विस्थापित दोन्ही प्रकारचे मराठे सहभागी होत आहेत.
त्यामुळे कुठल्याही प्रकारचे यामध्ये फूट आहे किंवा काय अशा प्रकारचं वातावरण निर्माण करू नये अशी मी सर्वांना विनंती करतो. शिवस्मारकाचा विषय मागील सरकारने त्यांच्या पूर्ण सत्तेच्या काळामध्ये चघळला. आता 2 वर्षापासून जे भाजप सरकार आहे त्यांनीही अजूनपर्यंत भूमिपूजन केलेलं नाही आहे. आज सबंध महाराष्ट्राच्या किंवा सबंध देशाच्या अस्मितेचा विषय असलेलं शिवस्मारक आज त्याचं आजपर्यंत भूमिपूजन होत नाही. याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट काय असू शकते? आज 2 वर्षात तुम्हाला जर भूमिपूजनाला मुहूर्त मिळत नसेल तर ते स्मारक कधी पूर्णत्वाकडे जायचं? आज तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन करून काम चालू करावं. आश्वासनं देणं प्रथमतः थांबवा, समित्या हे सगळं बंद करा, पहिलं भूमिपूजन करून काम चालू करा, ही सबंध या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे. आणि तात्काळ काम चालू करून तुम्ही तुमच्या आमची मागण्या तुम्ही पूर्ण करता या दृष्टीनं तुम्ही पावलं उचलली पाहिजे. सर, मराठा समाजाच्या मूक मोर्चाला पुणे जिल्ह्यातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर हजर राहावं असं मी आवाहन करतो. कारण मराठा समाज आत्तापर्यंत सर्व बाजूनी पिचलेला आहे आणि राजकारणी लोकांनी, मी मराठा समाजातले असू किंवा बाहेरचे असू, जे सत्ताधारी होते त्यांनी समाजाचा खतासारखा वापर करून आणि प्रस्थापितांचे कोठारे भरलेले आहेत. आणि मराठा समाज हा शोषक असल्यामुळे तो आत्तापर्यंत कधी बोलला नाही. आणि राजकारणी लोकांनी आपला तो कापला या दृष्टीनं त्याला वापरला आणि आता समाजामध्ये जागृती आलेली आहे. हा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, कुणी पाठिंबा दिला नाही. आम्हाला कुणा पाठिंबाही नको, कुणाच्याही पाठिंब्याशिवाय असे प्रचंड मोर्चे निघतात. त्याला उत्स्फूर्त पाठिंबा आहे लोकांचा. आपापल्या लोक जबाबदारी घेऊन हा मोर्चा यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात आणि तो यशस्वी होईल, प्रचंड होईल याच्याबद्दल मला खात्री आहे. समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. शिक्षण कमी आहे, मोठं उच्च शिक्षण घ्यायला लोकांच्याकडे पैसे नाही तेवढे फी भरायला, आणि आरक्षण नसल्यामुळं पुढे ॲडमिशन नाही आणि नोकऱ्या नाहीत. तर अशा पद्धतीनं हा दबलेला वर्ग फार मोठ्या प्रमाणावर प्रस्थापितांच्या विरोधात एकत्र आलेले आहे. सगळ्या समाजातल्या सगळ्या पक्षातल्या प्रस्थापिताविरुद्ध हा मोर्चा आहे. पण आरक्षण, मुख्य गोष्ट आरक्षण आणि अट्रॉसिटीचा बदल करण्यासंदर्भात, तसंच कोपर्डीच्या घटनेची त्वरित चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी, एवढ्या 3च प्रमुख मागण्यासाठी आहे. एक मराठा, एक मराठा, आम्ही येतोय.